उच्चदाब वीज वाहिनीचा डंपरला स्पर्श, 27 वर्षीय संकेत माने याचा जागीच मृत्यू. कवठेमहांकाळ तालुक्यातून अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक बातमी. शेतात माती टाकण्याचे काम सुरू असताना उच्चदाब वीज वाहिनीचा डंपरला स्पर्श झाला आणि अवघ्या 27 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील कोकळे गावात शनिवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. मोगमवाडी येथील संकेत रामचंद्र माने हे स्वतःचा डंपर घेऊन कोकळेगावच्या हद्दीत शेतात माती टाकण्यासाठी गेले होते. माती खाली रिकामी करण्यासाठी डंपरचा मागील भाग वर उचलत असताना डंपरचा वरचा भाग तेथून गेलेल्या उच्चदाब वीज वाहिनीच्या तारेला स्पर्श झाला. या स्पर्शामुळे संपूर्ण डंपरमध्ये विजेचा प्रवाह पसरला. त्यावेळी संकेत माने हे डंपरमध्ये एकटेच होते. विजेचा जोरदार धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच त्यांचे चुलत भाऊ शरद माने यांनी त्यांना तातडीने कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. मृत संकेत माने हे कोकळे गणाच्या पंचायत समिती सदस्य वैशाली माने यांचे सुपुत्र होते. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबासह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, पंचायत समिती सभापती सिंधू पाटील, वामन कदम, दादासाहेब कोळेकर, महेश पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. उच्चदाब वीज वाहिन्यांजवळ काम करताना अत्यंत सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचे या दुर्दैवी घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे.